ना, काय म्हणतं? काय करून राहिली आई? संध्याले म्हटलं आईले फोन दे, आईसोबत बोलायचं आहे म्हटलं मी. तर काय करून राहिली तू? काय नाही हो बाई, हे सागरचे कपडे मपडे घडी करतो म्हटलं, त्याची रूम गिम झाडाचीच आहे. म्हणून आली बाई या रूम मध्ये, झाडूझूड करतो म्हटलं. थोडसा कपड्याचा मार बोचका त्या अलमारीत भरून ठेवला त्यानं. सगळे घडी गिडी करतो म्हटलं, चांगली अलमारीत साफसूफ करून ठेवतो म्हटलं त्याची वाली, आणि झाडून टाकतो म्हटलं. तर आली बाई इथं याच्या रूम मध्ये. काहून बोल ना. आई मी काय म्हणलं, सागर दादाचं ना राणी वहिनीचं काही अजून भांडण गिणन झालं का फोनवर? हो आई. काहून हो बाई श्वेता, तू काहून अशी विचारून राहिली? काय झालं? ते का नाही वहिनी नाही का, राणी वहिनी तिकडं नाही का वावराकडे लढून राहिल्या होत्या एकट्याच. तर ते जवायनं पाहिलं ते आवल्या त्या श्यामजीनं. तर मला विचारत होते काही झालं का, इथंच काऊन आहे, नेत काऊन नाही त्या भाऊ, असं तसं बा म्हणून. तर मी काही सांगितलं नाही त्याला पूर्ण काय झालं काय नाही. तर म्हणून विचारलं तुले, दादाचं न वहिनीचं काही भांडण गिणन झालं का बा अजून फोनवर गी. आणि त्या राणी वहिनी बिमार आहे बाई. लय बिमार आहे त्यावाल्या. काल डॉक्टर गिक्टर येऊन गेले, त्याले पाहिले. तर मग मला बरं वाटते नाही, तर मग मी गेली होती पाहिले. माझ्याजवळ खूप रडे. अहो बाई नाटकं आहे तिच्या मायचे, तिचे नाटकं करते दोघे मायले की नाटकं करून राहिल्या त्या. हे सागरसाठी. सागर आला पाहिजे, तिला नेलं पाहिजे, बोलला पाहिजे चांगला, म्हणून नाटकं होय बाई. तू ना तिचं अंग पाहिलं का, तुला माहित नाही का कशी नाटकेली आहे पहिलेपासून? तर इथंच तर नाटकं करे होते. नाही मी हात गीत लावून नाही पाहिलं त्याले, पण नाही का डॉक्टर आले होते. आता म्हणून म्हणलं बा मीनं जाऊ दे, नाही जे झालं ते झालं असं ना. आता त्याच्याकडून झाली गलती, आता सोडून दे ना. दादाला घेऊन यायला वहिनीले तिकडं, आणि राहू दे ना. बाई श्वेता, आगीत तेल नको टाकू तू, राहू दे. तर ते दूरच बरी आहे त्याच्यावाल्या, बिनफालतू काय इथं हे करतात. तू नको हे करू, आणि त्याला फोनही नको सागरले. सांगू नको ते बिमार आहे का काही येल नको पाडू तिथं त्याच्या दौड. नाही सांगून देशील ना ते पोट्ट मग मांग 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 फिरून तिच्यावाल्या फिरायले जाईल मग अजून तिकडं. मी तिकडं तोडायची कोशिश करतो, तू काही हे करतात तिथं. अहो पण साऱ्या गावातल्या बाया म्हणते ना आई, आता झाली ती गलती झाली, त्याला समजायला पाहिजे, न्यायला पाहिजे. सर्व आपल्याच घरच्या लोकायले म्हणते ना, आपला दोष पकडून राहिले ना सर्वे. मग सर्व बाया गिया सर्व गावातले लोक म्हणून राहिले ना येटायतले आमच्यावाल्या का झालं ते झालं बा, कोणाकडूनही होते. ते वहिनीला टेन्शन घेऊन राहिले ना, आणि त्या वावरात जाऊ जाऊ लढून राहिल्या. आता मग 2-3 बाया आल्या होत्या घरी मायावाल्या, आणि मला म्हणे संत 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 असं. मी म्हटलं मला काहीच नाही माहित बाई याच्यातलं. म्हणते तर कोणत्या बाया होईना कोणत्या नाही तर म्हणू दे. काय येते का इथं? त्याला माहित आहे का इथं कशी वागते ते कशी नाही? तर त्याला आपलं दिसून राहिलं, आणि तिनं आतापर्यंत एवढं मोठं केलं. तर चला बा कशी वागते, तर आम्ही काही म्हणू नाही तिले काही नाही. आणि हे अशी वागल्यावर नाही मी तिला येऊ देत नाही बाई. आणि तू का नाही, तुला सांगतो मी, त्या हात जोडून पाया पडतो लागेल. पण त्या सागरेला गिगरेला सांगू नका. ते पोट्ट पळते बरं मग तिच्या मांग मांग. पहिलेच त्याचं वाला लय मन नाराज आहे बिनफालतू. राहू दे, आपण नाही का दुसरी पोरगी पाहू. मी पाहिलेली आहे दुसरी पोरगी. त्याच्यासाठी मी तर आता तेच करतो बाई. पोरगी त्याच्यासाठी इले येऊ देत नाही व येऊ द्या आले. आणि तू सांगू नको सागरेला, बिलकुल सांगू नको बरं बाई. नाही मी नाही सांगत, दादाले फोन गिन नाही करत मी. तशी हाय गेलं शिष्ट आहे म्हणा. ते तुला नाही माहित आई राणी वैकनी कशी कपडे घालते इकडं. असं नाही वाटत तिले का माही ननद राहते बा गावात, ननद दिल्ली आहे का काही. माया समोर समोर तर कपडे घालून येते बाई. ते वाली कशी न कशी ते कपडे. आपल्या घरी तरी ड्रेस घाले, साडी घाले. इथं मायाच्या घरी तर कसे बी कपडे घालते. ते साऱ्या बाया म्हणते तिले वहिनीले काऊन अशी कपडे घालते. आता लग्न झाल्यावर तर नाही घालायला पाहिजे म्हणून. अहो देव बाई, कशी घालते कपडे, आपल्याला काय करावं लागते. आता तिचा आपल्यासोबत कोणता संबंध नाही आहे. संबंध आले ह्या पोट्ट्याला काय करायचं काय नाही, कसं तयार करायचं, आणि दुसऱ्या लग्नासाठी ते मी पाहतो. सोटी तिची नोटीस पाठवतो तिले. थांब ना तू, जाऊ दे ना घालू दे. तेव्हा नाही का तिच्या मायचे डोळे उघडत. आता डोळे उघडाले इथं येऊन तर मारते दिवशी पट्टर 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 करत होती ना. चांगली काढली तिच्या मायची, चुपचापच बसली मग. बरं आई मी त्याने ठेवतो फोन. मला थोडंसं काम आहे. बरं ठीक आहे ठेव बाई. मी काय म्हणलं श्वेता, सांगू गिंगू नको त्या पोट्ट्याले. ते जाऊ दे, हाय डॉक्टर सर्व्हिस आहे होते बरोबर. सांगू नको त्याला, फोन गिन करू नका. करशी नाही बी तर त्याला सांगू नको तिच्याबद्दल काहीच. हो नाही सांगत ना, नाही सांगत म्हटलं तर. घरातून निघ नको तू, बिलकुल इथं यायचं नाही. तुला सांगतो मी, नाही तर अशी मात खाशील का नाही. रात्री तू जेवढं झोडपलं का नाही त्याच्यापेक्षा जास्त झोडती नका तुम्हाला घरात राहायची. तर नको निघ तू, नको निघ नको तू. माय पोरीले द्या तुम्ही पहिले, माय पोरीले द्या, माय पोरीले द्या. मी माय लेकराला घेऊन जातो. मी नाही राहत लागेच इथं. माय लेकराला द्या तुम्ही पहिले. मी चालली जाईन कुणीकडे, पण माय लेकराला द्या. कुठे जाऊन पोट भरीन. माय लेकराला द्या. रात्रभर तुम्ही घराच्या बाहेर ठेवला एवढा माफ केला तुला रात्री. तरी पण तू याकडे गेलीच नाही का. मला पोरगी मागू पाहिजे, तू मा पोरीला हात लावतो. तुला पोरगी देत नाही, तुला पाहिजेच नाही. तू इथून निघ लवकर. माझ्या मागून नसेल तर जेव्हा तुला सांगतो मी लवकर निघ इथून. बिलकुल पाहिजेच नाही तू इथं. माय गलती काय, मीनं काय केलं. तुम्ही एका कोणत्यात ठेवलं मला, ती एका कोणत्यातच राही तुम्ही पडून.
माझी गलती काय आहे एवढी? तुम्ही दुसऱ्या बाईच्या मागे लागले. तुमच्या दुसऱ्या बाई तिकडे बाहेर लपडे आहे, मला घरी त्रास देता. माझ्या घरच्या लोकांनी सांगितलं नाही, मी माझ्या भावाला सांगितली नाही. माझ्या घरात दुसरी बाई आणून राहिली तुम्ही, आणि मला हकलून राहिले. डोकं नको खराब करू. तुला सांगतो मी जीवा, हा लवकर इथून निघून जा. हा पोरगी तर देत नाही मी तुले. लवकर निघून जा इथून, नाही तर तुला मी मरून जाशील माझ्या हातून. तुला सांगतो मी, इथून निघून जा. मला वाटलं तू रात्रभर बाहेर आहे तर गेली कसं? हा तू घराच्या बाहेर इथं बसूनच होती लढत. हा गेलीच नाही वाटते तू. तुम्ही आतापर्यंत जे माझ्यासोबत केलं, माझ्या घरच्या लोकांनी सांगितलं नाही. मी ना जाऊ द्या करून अजूनही नाही सांगितलं. माझ्या लेकरासाठी मी इथं राहून राहिली, तुम्ही काय करून राहिले? आपल्याला लहानशी पोरगी आहे समजून नाही राहिलं. तुम्हाला बाईच्या मागं लागून तुम्ही बायकोला हकलून राहिले, लेकराचं नुकसान करून राहिले तुम्ही. मला रात्रभर मारून बाहेर ठेवलं. तुम्हाला काही वाटते का? किती दिवस काढले तुमच्यासोबत मी ना, किती दिवस काढले. तुमचा मार सहन केला, सर्व सहन केलं, शक लावे ते बी सहन केलं, सगळं सहन केलं. एवढ्याच्या 2 रूमात राहिली मी तुमच्यासोबत. आता घर बांधलं तुम्ही चांगलं, तर आता चांगले दिवस आले तर तुम्ही मला हकलून राहिले. दुसऱ्या बाईसोबत लपडं तिकडं चालू आहे. माझ्या पोरीला देऊन द्या, मी जातो तिकडं. कुणीकडे जाईन मी, नाही येणार वापस. माझ्या पोरीला देऊन द्या फक्त. मला माझी पोरगी पाहिजे, मला मायवाली. पोरगी तुला देत नाही म्हणलं ना, तुझ्याकडून जे होते ते कर. हा तुला सांगतो मी, तू इथून चालली जाय जीवा. मी सांगू राहिलो, पोरगी तुला भेटत नाही, तू पाहिजेच नाही मला इथं. तू निघून जा इथून. हा तुला लय वेळा सांगितलं मी, मायवाल्या जीवनातून चालली जाय म्हणून. ना तू ऐकून नाही राहिली. तुला मार खायला सहन होऊन राहिलो. हा मार खायला तू तयार आहे, पण जाऊन नाही राहिली आहे ना तू. ठीक आहे, काय तू रोज कामा असं बदलतो का नाही धरून? हा तुला रोज सोडत आता धरून. माय लेकरू देऊन द्या ना तुम्ही. शेखरची माय लेकरू देऊन द्या ना. मी चालली जातो ना लागेच, नाही येत ना वापस. पण माय लेकरू देऊन द्या ना. तुला माव केस करायचं आहे ना, तर केस कर. काय करायचं आहे ते माझ्या बापाला सांग, त्या भावाला सांग. हा काय करते मावाला मी पाहिजे. हा तुला ठेवत तर नाही इथं. माझ्या लपडे असू दे, काही असू दे, तुला त्याच्याशी काही घेणं नाही आहे. आणि राहिली ना गोष्ट पोरीची, आज माझ्या पोरीला तुला हात लावू देत नाही बिलकुल. इथून घराच्या बाहेर निघायचं. लय पस्तावान तुम्ही शेखरची, लय पस्तावान. बायको ते बायकोच असते. बाहेरच्या बाया फक्त पैशासाठी येते. मी तुमच्यासोबत एका रूममध्ये 2 रूममध्ये लहान दिवस काढले. जसं म्हटलं तसं ठेवलं तुम्ही. आता तुमच्या जवळ चांगले दिवस आले, पगार वाढला, तुम्ही घर बांधलं, तर आता बाया तुमच्या मागं लागते. तुम्हाला चांगलं वाटून राहिलं ते. या बाया कोणी कोणाच्या नसते, लक्षात ठेवा तुम्ही. बायको ते बायकोच असते. तुम्ही आज मला हाकलून राहिले ना, ठीक आहे, मी तर जातो. माझ्या पोरीला मी कोर्टातून घेऊन घेईन. मी नाही देत ना, ठीक आहे, नका देऊ. मी तर माझ्या लेकराला घेऊनच जाईन, अशी नाही तशी. सर्व गोष्टी सहन केल्या तुमच्या मी ना. बाईचे लफडे सहन केले, तुमचा मार सहन केला, सर्व गोष्टी सहन केल्या मी ना तुमच्यावाले. तरी पण हाकलून राहिले तुम्ही मला. आता माझ्याजवळ कोणताच पर्याय नाही आहे. मला जे करायचं मी तेच करीन आता. आतापर्यंत मी माझ्यावाला तमाशा बाहेर दाखवला नाही, पण तुम्ही मजबूर करून राहिले मला. माहीत चुकी झाली, मी तुमच्यावर गोष्टी लपत गेली माझ्या घरच्यापासून. म्हणून आज माझ्यावर ही वेळ आली. तुमची एवढी हिंमत वाढली का बायकोली घराच्या बाहेर हकलून राहिले तुम्ही. नको देऊ इथं, भाषण नको देऊ. जेव्हा तुला सांगितलं ना, तू काही करशील. तुला सांगतो, त्या खर्च तुझे माय बाप येऊ का, त्या भाऊ येऊ का, कोणी येऊ, काही करत नाही माहिती तेवढं कळाली. तुला सांगतो मी, तू इथून निघून जाय. हा निघून जाय इथून, नाही तर मग तू मार खात राहील माझ्या हातचा. सूरजजी, सूरजजी, बोल ना, काय म्हणून राहिली बा? आजी मी म्हणलं मला साडी कधी घेऊन देता बा तुम्ही? साडी घेऊन दे ना मला, चांगली आता मस्त साडी? आता अंदाजल्या माझ्यात कुठं साडी आली? तू आली आता काय आहे तुला साडी घ्यायला? दिवाळी तर घेतली पाहिजे. दिवाळी गेली म्हणता तुम्ही? दिवाळीची नाही, संक्रांत. संक्रांत म्हणलं, संक्रांताची साडी म्हणून राहिली मी तुम्हाला. माय बिंत, दिवाळी आली का साडी, संक्रांत आली का साडी, आणि अजून कोणता ते वट सावित्री आली का साडी, आणि अजून कोणता आला का साडी? नुसतं 12 महिने सणच राहते का साडी घ्यासाठी? हा नाही घेतली साडी तर काय हे होते ते आलं. आजी साऱ्या बाया साडी घेते आणि तुम्ही म्हणता साडीच पाहिजे का तुले? काय फायदा आहे का माझ्या एवढ्या मोठ्या लोका घरची सून असून? एवढे नावाजलेले लोक आहे गावात, तुम्ही सुनीला एक साडी नाही घेऊन देऊ शकत? घेऊन द्या आले.
पण आताच घेतली होती ना तुला आईनं साडी, जे तिच्या पोराचं नाव ठेवणं होतं तेव्हा घेतली नव्हती का साडी तुला? आता मस्त घेतली होती हो. आणि आता लगेच साडी मागून राहिली. इथं काय पैशाचं झाड लागलेलं आहे का साडी घ्यावी? मग तुम्ही मला साडी घेऊन देऊन नाही राहिले हाय ना? ठीक आहे, नाही घेऊन देत ना, नका घेऊन देऊ. आजपासून माझे जेवण बंद, माझे पाणी बंद, मी काहीच करणार नाही. हा सांगतो, आणि स्वयंपाक पाणी करणार नाही, साडी नाही घेऊन देत म्हणतात. आता हे कोणतं लावलं तुला नाही ना? नाही पेशील पाणी ना नाही जेवशील तर माय काय चाललं? नको जेवू नाही जेवत तर. मी खरंच जेवणार नाही बरं. हा मी जेवणारही नाही, पाणी नाही, रूमच्या बाहेरही निघणार नाही. मग हा मला साडी घेऊन पाहिजे. नेहमीचे नाटक तुमचे साडी घ्यायच्या वेळेस नाटक राहिले, घेत नाही काही नाही. एवढे चिकट वानाचे आहे तुम्ही. आज चिकट वानाचे राहिले. हे काय अभ्यास करून राहिले? आता अभ्यास कराले. अभ्यास नाही करून राहिलो मी, लेबर लोकांचा हिशोब करून राहिलो. अभ्यास करून राहिली म्हणतो माझी. लेबर लोकांचा हिशोबच करत राहा तुम्ही. बायको मेलीन वाचली, तुम्हाला काय करावं लागते? एका साडीसाठी मरशील काय तू लगेचच? संक्रांती घे, नवरात घेऊन देत असते बाईले साडी मग बायकोले, आणि तुम्ही म्हणता साडी नाही घेऊन देत. नका घेऊन देऊ, नाही घेत तर मी बी जेवणार नाही ना खावणार नाही, मी बी काही करणार नाही आणि उपासही पकडणार नाही. आता कौसुबाई, जीवाचा फोन घेऊन आलता का? आता बरं आहे का तुमच्या पोरीचं जीवाचं? 2 दिवसा पहिले फोन लावला तर बरं आहे म्हणे बाई तेवाली. तिच्या बोलण्यावरून वाटत तर नाही तशी, बोलण्यावरून अशी ना ते नाराज आणि असं तिला विचारा खोदू तरी बाई ते पोट्टी सांगतच नाही व जीवा, सांगतच नाही. तिला म्हणतो बाई त्रास असन तर सांग ना, त्रास असन तर सांग म्हटलं कोणता. तिचा बापही म्हणते, भाऊही म्हणते नाही मला कोणताच त्रास नाही, नाही मला कोणताच त्रास नाही करते. सांगा बरं मग, असं काही लावला तर फोन काही लागून नाही राहिला तिचा. असन ना मग, चांगलीच असन मग. अंगाच्या वरत झाल्यावर कोणत्या पुरी ऐकते का बाई? कौसुबाई, आजकालच्या पोरी नाही ऐकत. असन चांगलीच असन मग. नाही मा, हे पोट्टी लय अलग आहे व मायवाली, जीवा लय अलग आहे. निर्मलाबाई सांगत नाही, दाबू ठेवते, लपू ठेवते. ते काय आहे तिच्या मनात ना काय नाही. तिले चाल म्हटलं का चालतच नाही. आम्हालेच बोलते माहिती. मला काय बोलते म्हणजे हेच, मला लग्न करायचं नव्हतं आणि तुम्ही जबरदस्तीनं माझ्या लग्न करून दिलं. असं तसं मी शिकत होती, शिकून काहीतरी बनत होती. तुम्ही एवढ्या कमी वयात माझ्या लग्न करून दिलं जबरदस्तीनं. सर्विस आला तर पाहून दिला आणि देऊन दिलं. अशी आम्हालेच बोलते माय. काय करता, आम्हाला चुपचाप मोठं ऐका लागते. बरोबर आहे ना? अथवा जवाई ना निवय लयस आहे व लयस कडूच आहे. आता दिलं बाई करून. त्यावेळेस गावातले 1-2 पोरी पयाल्या होत्या तर तिच्या बापाने ना जतीनले लागला धाक. आपली बहीण नाही जाव, पोरगी नाही जाव, नाही का? आपली बदनामी होईन बा असं वाटलं. आला सर्विसवाला, योगानं दिलं माय करून. तसं तिचं लग्न करायची इच्छाही नव्हती व शिकायची इच्छा होती. पण आता आम्हाला असं वाटलं का हे बी तशीच करन बा. शाळेत जाते तर पोरानं कोणती आणली माय तर काही नाही म्हणत बाई आपण. पोरीचं मोठं आहे व अवघडच काम राहते बाई पोरीचं, आहे का नाही? आता पहा बरं, तो जवाई नाही आहे सुद्धा. त्याच्या सर्विसले काही चाटाचा आहे का जी? त्या पोरीले सुखच नाही कोणतं तर. जी निर्मलाबाई काय सांगू आता, कधी कधी तर असा धाकधूक वाटते का नाही. पोट्टी काही करंत नाही, सांगतच नाही ना जिथे. पोट्टी काही करंत नाही. रात्री कधी कधी झोपही नाही येत. तिचाच विचार येते बाई, जीवाचा विचार आले. काय करावं मग? तिले चालव बाई, चालव. तिच्या मनात आमच्याविषयी रागच आहे जी. काय करावं तर आता? तुम्हीच करून दिलं. मग आता याच्याच घरी राहतो मी आणि काय करू सोडून, आणि काय करू असं करून अशीच करते मा. तर कोणते माय बाप आपल्यावाल्या पोरीचं वाईट करते का जाणून बुजून? आता होते मा हातातून गलती. कोणाला माहीत राहते असं होईनच बा म्हणून. पोटात घुसून थोडी पाहिते तर ना जी निर्मलाबाई. मग आता सर्विसवाला हाय बा म्हणलं, सुखात राहते माय पोरगी. कोणाच्या घरी मागायला जा नाही लागन म्हणलं, असं वाटलं म्हणून दिलं बाई आम्ही. इथं आम्हाला काय माहिती त्याच्या अंगात 17 गुण आहे म्हणून. गुण राहिले मारतेच तिने बिचारी निसता. राहते मागही मारलं. चालू म्हणलं, मला एवढा राग आला होता का नाही, इले पाठवतच नाही म्हणलं आता कधीच. घे म्हणलं सोड चिठ्ठीन, ये म्हणलं इकडं. चाल म्हणलं तर ऐकत नाही ना जिथे पोट्टीची जीवा. भावाने समजावलं, बापाने समजावलं. एकटी एकच आहे म्हणे, भाऊ म्हणे, मले बहीण म्हणे, तुले कशानं काय झालं तर आम्ही काय करा. काही लढला तो जती नाही बी तिच्याजवळ, तरी का ते पोट्टी ऐकली नाही. जाऊ दे आता, नाही येत म्हणते तर काय करता मग आता. असंही नाही का लहानशी आहे बा 2 वर्षाची, बुटकून घेतलं कडेवरनं चाललं आलं नाही. आई चल बरं लवकर तयारी कर बरं, चाल बरं जीवाच्या घरी चल बरं. काय झालं जीवाच्या घरी चाल म्हणतं? काय झालं? फोन घेऊन आलता का तिचा? ना बापा काय झालं जिजाबाई?
पोटीला लय मारलं म्हणते दिवाले चाल बरं त्या पोटीला लय मारलं म्हणते त्याच्या त्या माजरीची आज ना आज त्याला थोडं शिवाय राहत नाही त्या जवळ हा त्याने रात उतरतो धरून चाल बरं तिला रात्रभर घराच्या बाहेर ठेवलं म्हणते लय मारलं म्हणते तिने चाल बरं तर काय आहे काय नाही तर तिला आज घेऊनच येतो जबरदस्ती घेऊन येतो दिवाले चाल बरं चाल लवकर तू तयारी कर आणि बाबाला घेऊन चाल बरं नालायक जवाई हलकटवानाचा रात्रभर त्या पोरीला घराच्या बाहेर ठेवलं मा एवढ्या थंडीत आणि मारलं काय माणूस आहे का राक्षस होय हा वाला लस माजून गेला हा जवाई माझा रे पहिले पटकन तयारी कर चाल बरं चाल जशी आहे तशी चाल त्या पोटीचा जीव चालला होता चाल बरं ना बाप्पा जा बाप्पा कौसुबाई लवकर काय का नाही तर पाहून घ्या बाप्पा आताच तर 2 दिवस झाले हो तुम्ही गेले होते तर लगेच अजून आला बाई तेव्हा अंगात येते का तुमच्या जवळच्या जीवाले घराच्या बाहेर रात्रभर ठेवलं म्हणते पोरगी घेतली म्हणते हिसकून त्यानं घरात घुसून नाही दिलं म्हणते तिला म्हणते का जाय तू तिकडं याच नाही माझ्या घरात